मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता आलीच सकाळचे 9 आणि तुम्ही आत्ता जो ब्लॉग बघितला मागे तो आपण उपवासाचे वेफर्स बनवले आणि आज बनवायचे ते म्हणजे उपवासाच्या चकल्या आणि ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर म्हटलं आणि लवकर आवरून घेतलं आम्ही आज, कारण थोडं ऊन व्हायच्या आधी पटकन करून घेऊ असं. तसं आम्ही पार्टी करतो, पण झालं असं की काल आम्ही रात्री एका फंक्शनसाठी गेलो होतो ना, म्हणून थोडासा उशीर झाला उठायला पण, म्हणून मग म्हटलं थोडंसं आवरून वगैरेच करू म्हणजे निवांत करता येईल असं. आणि हे पण तुमच्यासोबत पूर्ण मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी सगळं काय काय करायचं ते. चला, इकडे हा 2 किलो साबुदाणा भिजवलेला आहे आणि मस्त असं भिजला गेलेला आहे बघा. 2 किलो साबुदाणा भिजवलं तुम्हाला दाखवलं मी आणि काल 4 वाजता संध्याकाळी भिजवला आणि मस्त पाण्यात भिजवला होता आणि रात्रभर राहू दिला. आता 9 वाजलेत, अजून पण तो तसा आहे. आधी आईने आज चुलीवर बटाटे बॉईल करायला टाकले, ते पण तुम्हाला दाखवते. चला, चुलीवर बटाटे बॉईल करण्यासाठी टाकले होते. इकडं एकदम छान असे बॉईल झाले. आई आता ते साल वगैरे काढून घेते त्याची. गरम आहे ना, खूप गरम आहे इकडे. तू काय करते? हाय कर, हाय कर. आवडतं का तुला बटाटा खायला? अशी खाते तू? अशी खाते? खरंच आवडतं? खूप छान असे बॉईल झालेले आहेत आणि आई त्याची आता साल वगैरे काढून घेत आहे आणि तेव्हा ते पण आईला हेल्प करते म्हणजे खाण्यासाठी. तर बटाटे पण बॉईल झालेले आहेत आणि साबुदाणे पण छान असे भिजले गेलेले आहेत. तर आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवेलच, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि चला, आईने सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. थोडी गरम होते पण बाकीचे बाकी आहेत अजून, कुठं कुठं. आता ते एका साईडला करते. तर गाईस, आईने साल काढून दिलेली आहे मसाला, थोडी घाण पण झालेली. आता मी त्यांना किसून घेते म्हणजे थोडं इझी जाईल तिथं आणि चकली करायला पण मस्त इझी जातं. हे बघा, दाखवायचं जवळून. हे बघा असं किसायचं आहे, मग काहीच राहणार नाही, छान जाईल. मग आता सगळे बटाटे किसून येतोपर्यंत आई आता पातेले ठेवतील आणि चुलीवर ठेवायचे. म्हणून त्याला थोडं साबण वगैरे लावत आहे म्हणजे ते खराब होणार नाही, घासायच्या वेळी त्रास होणार नाही म्हणून. मॅडम इकडं आता देखरेख करताय. अरे वा, हाय कर. थँक्यू दे त्यांना, दे त्यांना. आणि इकडं आम्हाला टाकायचं आहे गाईस कागदांवर हे कागद. इकडे आणखी पातेलं पण ठेवलं गेलेलं आहे. आता काय सांगते? आता आई पूर्ण शिजून झालेली आहे आणि याच्यात आहे तर आधी साबुदाणे शिजून घेतले, मग बटाट्याचा किस टाकला आणि मग चटणी, लाल चटणी, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि पूर्ण आईने व्यवस्थित चुलीवर इकडं शिजवलं आणि आता खाली काढून ठेवलेलं आहे. असं शिजून झालेलं आहे आणि आईने मस्त केलं. आधी साबुदाणे व्यवस्थित शिजून घेतले, मग तो मी जो बटाट्याचा किस केला होता ना तो पण आईने टाकला. मग चटणी आणि मीठ वगैरे टाकलं, जिरं चवीनुसार आणि टेस्ट पण करून बघितली, तिखट मीठ एकदम ओके. तर चला पटकन करू आणि तुम्हाला दाखवते. बरं,
तर गाईज इकडे एक कागद पूर्ण भरलेला आहे आणि आता तो दुसरा करायचं चालू आहे अजून. तर गाईज इकडे झाले, चकल्या झाल्या. इकडे मस्त ऊन पण आलेलं आहे. इकडं एक कागद हा भरला आणि एक कागद तो भरलेला आहे. छान अशा आता झालेत. आता भांडी वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. चकल्या पण मस्त झालं. छान. आता उन्हात राहतील दिवसभर, तुम्हाला संध्याकाळी दाखवेल आणि उद्या छान फ्राय पण करून दाखवेल. बोलू तुमच्यासोबत थोड्या वेळात. तर गाईज इकडे आत्ता वाजले 6 आणि हे बघा चकल्या थोड्याशा बाकी अजून थोड्याशा ओल्या राहिलेल्या आहेत, म्हणून त्या उद्या पण टाकाव्या लागतील पाण्यात. सॉरी उन्हात, पाण्यात नाही, पण इझिली निघून जाते. हे बघा थोडंसं बाकी आहेत, इथं थोडं बाकी. आता या साईडला पण दाखवते. हे बघा जे एकदम बारीक होते ना ते छान झालेत. हे बघा, पण जे थोडे जाड होते ते बाकी आहेत. हे बघा गाईस किती छान झालेली आहेत आपल्या चकल्या. बघू शकता एकदम असे बारीक आलेले आहेत, मस्त असे झालेले आहेत. मी एवढ्या चकल्या घेऊन आलेली आहे फ्राय करण्यासाठी, तर तुम्हाला ट्राय करून दाखवते. चला. काही चकल्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान झालेल्या आहेत. मस्त अशा फ्राय करून झालेल्या आहेत. नाईस. तर गाईस तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते. बघा किती छान फ्राय करून झालेली आहे. मस्त अशी. कशी झाली सांग पटकन आता. आवाज कसा येतोय आणि टेस्ट, चटणी मीठ कशी आवडले? केस तुम्ही बघितलंच, खूप छान असे फ्राय पण झाले आणि खूप क्रिस्पी पण आले आहेत. चटणी मीठ वगैरे एकदम ओके. तर कशी वाटली तुम्हाला हे चकली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चकल्या पूर्ण 5 किलोच्या झालेल्या आहेत आणि तुम्हाला आवडले का नाही कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटू अजून नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.